मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि सांस्कृतिक मंडळ मुंबई यांच्या अनुदानातून दयानंद कला व शास्त्र महाविद्यालयाच्या वतीने सोलापूर जिल्हा मराठी साहित्य संमेलन 2025 प्रथमच आयोजित करण्यात येत आहे, अशी माहिती प्रशासक विजयकुमार उबाळे यांनी दिली। जिल्हा स्तरावर विविध विषयांवरील साहित्यिकांना व्यासपीठ मिळावे आणि मोठ्या संमेलनात संधी न मिळणाऱ्या लेखक कवींना संधी उपलब्ध व्हावी या उद्देशाने शासनाने जिल्हास्तरीय साहित्य संमेलनाचा निर्णय घेतला आहे। या निर्णयानुसार पहिल्या सोलापूर जिल्हा मराठी साहित्य संमेलनाचे यजमानपद दयानंद कला व शास्त्र महाविद्यालय सोलापूर यांना देण्यात आले आहे। हे भव्य संमेलन बुधवार 17 डिसेंबर ते गुरुवार 18 डिसेंबर 2025 या कालावधीत मोठ्या उत्साहात पार पडणार असून विविध विषयांवरील परिसंवाद, साहित्यिक चर्चासत्रे व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे। दयानंद शिक्षण संस्थेच्या वैभवशाली परंपरेनुसार हे संमेलन संस्मरणीय करण्याचा निर्धार करण्यात आला असल्याचेही त्यांनी सांगितले। यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत BH दामजी, शिवाजी शिंदे, राजशेखर शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते। नमस्कार, मी प्राध्यापक विजयकुमार उबाळे, प्रशासक दयानंद शिक्षण संस्था सोलापूर। सोलापूरकरांना आणि सोलापूर जिल्ह्यातील सर्व साहित्यप्रेमींना एक आनंदाची बातमी मी आपल्याबरोबर शेअर करू इच्छितो। मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ यांच्या वतीनं यांनी केलेल्या आर्थिक सहकार्यातून दयानंद शिक्षण संस्थेमध्ये द.रा. बेंद्रे साहित्य नगरी यामध्ये 17 आणि 18 डिसेंबरला 2 दिवसीय साहित्य संमेलन जिल्हास्तरीय आयोजित करण्यात आलेलं आहे। जवळपास 20 वर्षानंतर सोलापूरच्या भूमीमध्ये अशा पद्धतीचं साहित्य संमेलन आयोजित करण्याची संधी संबंधित मंडळानं दयानंद कॉलेजला दिली। याच्याबद्दल मंडळाचे आम्ही निश्चितपणे आभारी आहोत। पण हे करत असताना या साहित्य संमेलनामध्ये 2 दिवसीय साहित्य संमेलनामध्ये जे काही कव्हरेज आहे आणि जे काही साहित्यिक उपस्थिती लावणार आहेत ती निश्चितपणे एक उल्लेखनीय अशी असणार आहे। जवळपास 50 साहित्यिक इथे उपस्थित असणार आहेत आणि याच्यातून आपल्याला आधुनिक काळामध्ये AI असो किंवा त्याचबरोबर ती दुसरा महत्त्वाचा भाग आला तर पत्रकारिता आणि साहित्य निर्मिती अशा बहुअंगी क्षेत्रामध्ये आपण हे विषयाची मांडणी करत आहोत।